भक्त आणि देवाचे नाते एवढे एकरूप झालेले आहे की तो भक्त देवापासून वेगळा उरतच नाही. आणि म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज, दारी परिवरी कुडी कवाडी मी घरी, तुमच्या लागलो पोषण, अवघे ठाई नारायण, नेदी खाऊ जेऊ, हाती तोंडची घेऊ, तुका म्हणे अंगी, जडलो ठाईच्या सलगी. तर मी दारात, घरात, माझघरात, झोपडीत किंवा कुठेही जरी असलो तरी हे नारायणा, माझे पालनपोषण करण्याचे काम तुमच्याच पाठीमागं लागलेले आहे. देवा, तुम्ही हातात घेतलेला किंवा किंबहुना तोंडात घातलेला घासही मला दिल्या वाचून मी तुम्हाला खाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी परमेश्वराशी अशी घट्ट सलगी जवळीक एकरूपता जडून घेतली आहे की आता मी त्याच ठिकाणी परमेश्वर रूपामध्ये पूर्णपणे रुळलेला आहो. भक्त आणि देव याच्यातील नाते इतके आत्मीय झाले आहे की भक्ताला देवापासून वेगळेपणा उरत नाही. मन, बुद्धी आणि आत्मा सर्व देवातच स्थिर झाली आहे. ही अवस्था म्हणजेच अखंड भक्ती आणि परमेश्वराशी एकरूपता होणे होय. म्हणजे ईश्वर आणि भक्त, विठ्ठल आणि भक्त यांच्यामध्ये एवढी एकरूपता आहे की त्यांची अखंड भक्ती म्हणजे त्यांच्याशी एकरूप होणं असंच आहे. रामकृष्ण हरी.